नमस्कार मंडळी, कसे आहात? खुशालच असाल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण एका जागेबद्दल जाणून घेणार आहोत जिच्याशी लाखो लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. एक अशी जागा जिथे गेल्यावर इतिहासाची जाणीव होते, बाबासाहेबांच्या विचारांची आठवण होते आणि त्याच वेळी समोरचा समुद्र, आजूबाजूचा परिसर, तिथलं वातावरण मनाला एक वेगळी शांतता देतं. पण या जागेची खास गोष्ट फक्त तिच्या इतिहासात नाही, तिच्या अगदी जवळ असलेला एक सुंदर परिसर, नारळाची झाडं, समुद्रकिनारा आणि या सगळ्याच्या मध्ये दिसणारा स्वच्छतेचा प्रश्न, हेही आज आपण जाणून घेणार आहोत. या जागेचा इतिहास नेमका काय आहे, तिचं महत्त्व एवढं मोठं का आहे आणि आजच्या काळात आपण या ऐतिहासिक जागेकडे आणि तिच्या आजूबाजूच्या परिसराकडे कसं पाहायला हवं, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा प्रवास आहे. तर चला, आजचा या व्हिडिओमध्ये एक अतिशय खास जागेचा इतिहास, तिचं महत्त्व आणि तिच्या आजूबाजूच्या परिसराची एक वेगळीच बाजू जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी हा संपूर्ण प्रवासातून आपण एक खूप सुंदर संदेश घेऊन जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी नाही, तर या शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहास दडलेला आहे. आणि याच मुंबईच्या दादरमध्ये अशी एक जागा आहे जिथे पाऊल ठेवताच वातावरण बदलून जातं, मन शांत होतं आणि नकळत डोकं आदराने झुकतं. ही जागा म्हणजे चैत्यभूमी. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला मुंबईची धावपळ आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभं असलेलं हे स्मारक आपल्याला एका महान व्यक्तिमत्वाची आठवण करून देतं. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. पण आजचा आपला प्रवास फक्त चैत्यभूमीपुरता मर्यादित नाही. चैत्यभूमीच्या अगदी जवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा, नारळी बाग परिसराचा आणि या संपूर्ण परिसराच्या वातावरणाचा आपण अनुभव घेणार आहोत. या ठिकाणचा इतिहास काय आहे, चैत्यभूमीला एवढं मोठं महत्त्व का आहे, 6 डिसेंबरला येथे लाखो लोक का जमतात आणि एवढं ऐतिहासिक व श्रद्धेचं महत्त्व असलेल्या परिसराची स्वच्छता आपण कशी जपायला हवी, या सगळ्याचा आज आपण जवळून आढावा घेणार आहोत. 6 डिसेंबर 1956 हा भारताच्या इतिहासातील अत्यंत भावनिक दिवस होता. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रखर पुरस्कर्ते आणि लाखो वंचितांसाठी आशेचा किरण ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. आज ज्या ठिकाणी आपण चैत्यभूमी पाहतो तेच हे ऐतिहासिक स्थान आहे. सुरुवातीला हे ठिकाण दादर चौपाटी म्हणून ओळखले जात होते, पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या जागेचे रूपांतर त्यांच्या स्मृतीचे आणि विचारांचे प्रतीक असलेल्या पवित्र स्थळामध्ये झाले. आज चैत्यभूमी ही केवळ एक वास्तू नाही, ती लाखो लोकांच्या भावनांशी जोडलेली जागा आहे. बाबासाहेबांना मानणारे अनुयायी वर्षभर येथे येतात, मात्र 6 डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी येथे देशभरातून मोठ्या संख्येने लोक श्रद्धांजली देण्यासाठी येतात. तुम्ही जर चैत्यभूमीच्या मुख्य स्मारकाकडे पाहिलं तर त्याची रचना तुम्हाला बौद्ध वास्तुकलेची आठवण करून देते. स्तूपासारखी दिसणारी ही वास्तू साधेपणातही खूप अर्थपूर्ण वाटते. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौद्ध विचारांचा आणि त्यांच्या सामाजिक वैचारिक प्रवासाचा या वास्तुरचनेशी संबंध जोडला जातो. म्हणूनच येथे आल्यानंतर फक्त फोटो काढून पुढे जाण्यापेक्षा या जागेचा इतिहास समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, बाबासाहेबांचे खरे स्मारक नक्की काय आहे? ही वास्तू नक्कीच त्यांच्या स्मृतीची निशाणी आहे, पण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले विचार, शिक्षणाचे महत्त्व, समानतेचा संदेश, संविधानावरील विश्वास आणि माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, हेच त्यांच्या विचारांचे खरे स्मारक आहे. चैत्यभूमीला भेट देताना आपण जर या विचारांपैकी एखादा विचार आपल्या आयुष्यात घेऊन गेलो तर कदाचित तीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. देशाच्या विविध भागांतून लोक रेल्वेने, बसने आणि इतर वाहनांनी मुंबईत दाखल होतात. त्या दिवशी दादर परिसरात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. हातात निळे झेंडे, बाबासाहेबांचा फोटो, पुस्तकं, घोषवाक्य आणि मनामध्ये बाबासाहेबांबद्दल असलेली श्रद्धा घेऊन लोक येथे येतात.
प्रशासनालाही या मोठ्या गर्दीसाठी विशेष वाहतूक सुरक्षा, स्वच्छता, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. आता जरा आजूबाजूला नजर टाका. एका बाजूला चैत्यभूमीचं शांत वातावरण आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला अरबी समुद्र. समुद्राच्या लाटा सतत किनाऱ्यावर येतात आणि परत जातात, पण या लाटांप्रमाणेच इतिहासही सतत आपल्याला काहीतरी सांगत असतो. इथे उभं राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मुंबई कितीही वेगाने धावत असली तरी काही जागा आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात, आणि चैत्यभूमी ही त्यापैकीच एक जागा आहे. पण मित्रांनो, आता या सुंदर परिसराची दुसरी बाजूही आपण पाहिली पाहिजे. समुद्र आपल्याला खूप काही देतो. हवा देतो, सौंदर्य देतो, वातावरणाला थंडावा देतो. पण आपण समुद्राला काय देतो? प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अनेकदा समुद्रात किंवा किनाऱ्यावर टाकलेला कचरा. दादर, माहीम परिसरातील समुद्र किनाऱ्यांवर पावसाळ्यात कचरा साचण्याची समस्या निर्माण होते. 2025 मध्ये मुसळधार पावसानंतर BMCने दादर माहीम परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा हटवला होता. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. समुद्रकिनारा अस्वच्छ झाला की आपण लगेच प्रशासनाला दोष देतो. प्रशासनाची जबाबदारी नक्कीच आहे. स्वच्छता व्यवस्था चांगली असलीच पाहिजे, कचरा उचलण्याची व्यवस्था असलीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपलीही जबाबदारी आहे. आपण समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर कचरा तिथेच टाकला, प्लास्टिक वापरलं, खाण्याचे पदार्थ तिथेच फेकले आणि मग किनारा अस्वच्छ आहे अशी तक्रार केली, तर प्रश्न फक्त प्रशासनाचाच राहत नाही, तो आपल्या नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीचाही होतो. आता आपण चैत्यभूमीच्या जवळ असलेल्या नारळी बाग परिसराकडे वळूया. नावाप्रमाणेच या परिसरात नारळाची झाडी आणि हिरवाईमुळे समुद्र किनाऱ्याच्या वातावरणाला एक वेगळाच नैसर्गिक स्पर्श मिळतो. मुंबईसारख्या सतत गजबजलेल्या शहरात समुद्र, झाडं आणि मोकळी जागा एकत्र अनुभवायला मिळणं ही स्वतःमध्येच एक सुखद गोष्ट आहे. इथे काही क्षण शांतपणे बसलं तर शहराचा आवाज मागे पडतो आणि समुद्राच्या लाटांचा आवाज अधिक जाणवतो. मुंबईत जागा ही नेहमीच मौल्यवान आहे. इथे प्रत्येक मोकळा कोपरा महत्त्वाचा आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगत असलेली हिरवाई, बागा आणि सार्वजनिक जागा या फक्त फिरण्यासाठी नसतात, त्या शहराच्या मानसिक आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि लोकांच्या दैनंदिन जीवनासाठीही महत्त्वाच्या असतात. सकाळी चालण्यासाठी येणारे नागरिक, संध्याकाळी समुद्र पाहण्यासाठी येणारे कुटुंब, मुलांसोबत वेळ घालवणारे पालक आणि शांतता शोधणारे ज्येष्ठ नागरिक, अशा अनेकांसाठी हा परिसर एक छोटासा विरंगुळा ठरतो. या परिसराच्या स्वच्छतेसाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असतात.
उदाहरण घ्यायचं म्हणजे 27 सप्टेंबर 2025 रोजी वर्ल्ड टुरिझम डे निमित्त स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत विविध सरकारी संस्था, विद्यार्थी, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि BMC यांचा सहभाग होता. म्हणजेच स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण कोणताही समुद्रकिनारा कायमस्वरूपी स्वच्छ ठेवायचा असेल तर केवळ सफाई कर्मचारी पुरेसे नाहीत, नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि इथेच बाबासाहेबांचा विचार पुन्हा एकदा आपल्यासमोर येतो. बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मार्ग दाखवला. त्यांनी माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मग आपण त्यांच्या स्मृतिस्थळाच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही का? चैत्यभूमीला श्रद्धांजली वाहताना हातात फूल असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर हातातला कचरा योग्य ठिकाणी टाकणं ही सुद्धा एक प्रकारची श्रद्धांजलीच आहे. तुम्हीच कल्पना करा ना, जर प्रत्येक व्यक्तीने समुद्र किनाऱ्यावर येताना फक्त एकच नियम पाळला, तो म्हणजे मी कचरा करणार नाही, आणि दुसऱ्याने केलेला कचरा जर दिसला तर शक्य असेल तेवढा योग्य ठिकाणी टाकेल, तर हा समुद्र किनारा किती सुंदर होईल ना. आपण सरकारकडून स्वच्छ मुंबईची अपेक्षा करतो, पण स्वच्छ मुंबईची सुरुवात कुठून होणार? कदाचित ती आपल्या हातातल्या एका प्लास्टिकच्या बाटलीपासून होणार आहे. आता सूर्य हळूहळू मावळतीकडे जातोय. समुद्रावर पडणारा सूर्यकिरणांचा प्रकाश, नारळी बागेतील झाडांची सावली आणि दूरवर दिसणारी मुंबईची गजबज, या सगळ्या दृश्यात उभं राहिल्यावर जाणवतं की मुंबई फक्त इमारतीचं शहर नाही, ही आठवणींची ही मुंबई आहे, ही संघर्षाची मुंबई आहे, आणि ही अशा महान व्यक्तिमत्वांच्या स्मृती जपणारी मुंबई आहे. चैत्यभूमी म्हणजे एक दादरमधील ठिकाण नाही. चैत्यभूमी म्हणजे इतिहास, चैत्यभूमी म्हणजे संघर्ष, चैत्यभूमी म्हणजे सामाजिक समानतेची आठवण, चैत्यभूमी म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची आठवण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्यभूमी आपल्याला विचारते की बाबासाहेबांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्या भारतासाठी आपण आज काय करत आहोत. नारळी बागेकडे पाहिलं तर आपल्याला निसर्ग दिसतो, समुद्राकडे पाहिलं तर विशालता दिसते, चैत्यभूमीकडे पाहिलं तर इतिहास दिसतो, आणि या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की एक सुंदर संदेश तयार होतो. तो म्हणजे इतिहास जपा, निसर्ग जपा आणि समाज जपा. कारण इतिहास विसरलो तर आपली ओळख हरवेल, निसर्ग नष्ट केला तर आपलं भविष्य धोक्यात येईल, आणि समाजातील माणुसकी हरवली तर प्रगतीचा अर्थच उरणार नाही. आजच्या या प्रवासातून आपण काय घेऊन जायचं? चैत्यभूमी आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देते, नारळी बाग आपल्याला निसर्गाची आठवण करून देते, समुद्र आपल्या विशालतेची आठवण करून देतो, आणि किनाऱ्यावर दिसणारा कचरा आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो. म्हणून पुढच्या वेळी आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो तर फक्त फोटो काढू नका, एक छोटासा संकल्प करा, मी हा परिसर माझ्या घरासारखा स्वच्छ ठेवेल. कारण बाबासाहेबांना श्रद्धांजली फक्त एका दिवसाची नसावी, त्यांच्या स्मृतीला अभिवादन फक्त फुलांनी नसावं, त्यांच्या विचारांना अभिवादन आपल्या कृतीतून झालं पाहिजे. आपण शिक्षण घेतलं, समानतेचा विचार केला, दुसऱ्याचा सन्मान केला, संविधानाचा आदर केला, आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, तर कदाचित आपण बाबासाहेबांच्या विचारांना खऱ्या अर्थाने पुढे नेत असू. तर मित्रांनो, ही होती दादरच्या चैत्यभूमीची, नारळी बागेची आणि दादरच्या समुद्र किनाऱ्याची आपली छोटीशी सफर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि आत्तापर्यंत आमच्या पल्लवीधारा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणाच्या प्रवासात. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास जपूया, निसर्ग जपूया आणि आपली मुंबई स्वच्छ ठेवूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.